हॅलो फ्रेंड्स, कादंबरी स्पीक्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी कादंबरी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण हिवाळ्यासाठी स्पेशल असा शिया बटर सोप बनवायला शिकणार आहोत. जसं की तुम्हाला माहीतच आहे की हिवाळ्यामध्ये आपली त्वचा खूप ड्राय होते आणि ही ड्राय त्वचा दूर करण्यासाठी आज आपण शिया बटर सोप बनवायला शिकणार आहोत. या सोपमुळे आपला चेहरा खूप तेजस्वी आणि मुलायम बनण्याला मदत होणार आहे. चला तर पाहूया हा सोप बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे, त्यांची ओळख करून घेणार आहोत. तत्पूर्वी आज जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्या नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. शिया बटर सोप कसा बनवायचा आहे चला तर पाहूया. हा सोप बनवण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला शिया बटर सोप बेस 100 ग्रॅम लागणार आहे. तो अशा कलरचा दिसतो, थोडासा येलो. त्याच्यानंतर ॲलोवेरा जेल अर्धा चमचा लागेल, गुलाब जल 1 चमचा लागेल, ग्लिसरीन आपल्याला 1 चमचा लागेल, चंदन इसेन्शियल ऑइलचे 2 थेंब लागतील, केशरी रंग 2 थेंब लागेल आणि मुलतानी माती पावडर अर्धा चमचा लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सोप बनवण्यासाठी मोल्ड आपल्याला लागणार आहे. तर एका बाउल मध्ये मी अर्धा चमचा मुलतानी माती पावडर घेत आहे. आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा ॲलोवेरा जेल ऍड करणार आहोत. ॲलोवेरा जेल आणि मुलतानी माती पावडर या दोन्हीच्या मिश्रणातून चेहरा खूप मुलायम बनायला मदत होईल. आता ह्याच्यामध्ये आपण ग्लिसरीन 1 चमचा ऍड करत आहोत. ग्लिसरीनमुळे चेहऱ्यावर चकाकी येण्यासाठी मदत होते. तर अशा पद्धतीने आपण हे तिन्हीचे घटक द्रव्य आहे, ग्लिसरीन, मुलतानी माती आणि ॲलोवेरा जेल, हे तिन्ही आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत. आता इथं मी खूप छान पद्धतीने हे तिन्ही जे घटक द्रव्य आहे ते एकत्र करून घेत आहे. तर आता आपण हे जे आपलं बॅटर आहे ते सेट करायला ठेवणार आहे. तोपर्यंत आपण 100 ग्रॅम शिया बटर सोप बेस जो आहे तो आपण मेल्ट करायला घेणार आहोत. डबल बॉइलिंग मेथडच्या थ्रू एका वाटीमध्ये मी 100 ग्रॅम शिया बटर सोप बेस घेतलेला आहे आणि तो डबल बॉइलिंग मेथडच्या थ्रू मी मेल्ट करून घेत आहे. एका टॉवेल किंवा रुमालाच्या मदतीने आपण त्याच्यावर आपली वाटी ठेवायची आहे, जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ते खाली सांडणार नाही आणि आपल्याला भाजणार देखील नाही. सोप बेस वितळवण्याच्या साध्या सोप्या पद्धती मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, ते तुम्ही एकदा पाहून घ्या, जेणेकरून जेव्हा तुम्ही सोप बेस मेल्ट करणार आहात तेव्हा तुम्हाला त्याची मदत होईल. तर अशा पद्धतीने आपण सोप बेस मेल्ट करून घेत आहोत. थोडा वेळ आपण डबल बॉईल करत आहोत आणि त्याच्यानंतर एखाद्या रुमाल किंवा टॉवेलवर आपली वाटी ठेवून त्याच्यामध्ये ते सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेत आहोत. तर अशा पद्धतीने आपण खूप छान पद्धतीने सोप बेस मेल्ट करून घेत आहोत. पुन्हा थोडा वेळ आपण डबल बॉईल करून घेतोय. हे वाटीतील 1 ते 2 थेंब जे बॅटर जे आहे ते पातेल्यामध्ये उडल्यामुळे त्या पातेल्यातील पाण्याला फेस येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही डबल बॉईल कराल तेव्हा ती काळजीपूर्वक करा. हँड ग्लोव्ज नक्की वापरा, जेणेकरून स्वतःची काळजी घेण्यासाठी ते गरजेचे आहे. अशा पद्धतीने आपण सोप बेस मेल्ट करून घेत आहोत. दोन ते 3 वेळा डबल बॉईल करून घेतल्यानंतर आपला सोप खूप छान पद्धतीने मेल्ट होतो. आता तुम्ही पाहू शकता आपला सोप बेस खूप छान पद्धतीने मेल्ट झालेला आहे आणि मेल्ट केलेलं आपलं सोप बेस आपण आपल्या बॅटरमध्ये ओतत आहोत.
ग्लिसरीन, मुलतानी माती आणि सोप बेस हे सर्व आपण एकजीव करून घेत आहोत। आता याच्यामध्ये आपण केशरी रंगाचे 1 ते 2 थेंब ॲड करत आहोत, जेणेकरून आपला सोप खूप इफेक्टिव्ह दिसेल, अट्रॅक्टिव्ह दिसेल। आता याच्यामध्ये आपण चंदन इसेन्शियल ऑइलचे 2 थेंब ॲड करणार आहोत, जेणेकरून आपला सोप खूप सुगंधित होईल। आता आपण एका सोप मोल्ड मध्ये रबिंग अल्कोहोल स्प्रे करत आहोत आणि त्याच्यामध्ये आपलं हे जे बॅटर आहे ते ओतत आहोत। आता याच्यावर थोडेसे बुडबुडे किंवा आपण बबल्स म्हणतो ते दिसत आहेत, त्याच्यामुळे आपण पुन्हा एकदा रबिंग अल्कोहोल स्प्रे केलेला आहे। आता 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर आपण सोप बेस जो आहे आपला सोप आपला डिमोल्ड करून घेत आहोत। आता तुम्ही पाहू शकता आपला सोप किती छान पद्धतीने तयार झालेला आहे आणि अशा पद्धतीने अजून एक मी सोप बनवलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता। तर हे सोप कसा वाटला ते नक्की सांगा, नक्की ट्राय करा आणि ह्याचे रिझल्ट काय आहे ते देखील मला कमेंट्समध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू। धन्यवाद।